फायनली संपली रे बाबा दिवाळीची साफसफाई. हाय हॅलो नमस्कार, पूजाच्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज लास्ट डे होता माझा साफसफाईचा आणि फक्त खिडक्या राहिल्या होत्या, मग त्या क्लीन करून घेतल्या छान. त्यानंतर आज आई म्हटल्या होत्या कच्च्या केळ्यांचे वेफर्स तळून बघ, म्हणून तळवायला घेतले तर सगळा राडा पसारा आणि काय फ्लॉपच गेले ते वेफर्स. संध्याकाळी ताई आल्या होत्या कारण का आम्ही कपडे घ्यायला जाणार होतो. आम्ही एकत्रच कपडे घेतो नेहमी, म्हणून मी ना रेडी झाले, ड्रेससुद्धा चेंज केला नाही. तसंच रेडी झालो आणि निघालो आम्ही, कारण का आम्हाला लवकर जाऊन घरी परत यायचं होतं लवकर. आणि हे दोघं जण बघा, खिल्लारी जोडी आमची, हाताला धरून बहीण भाऊ चालले होते. मग आम्ही आहे ना, तिथं आम्हाला रिक्षा पण भेटत नव्हत्या. रिक्षावाल्यांचे किती नाटकं असतात ना, बापरे, येतच नाहीत रिक्षावाले. त्यानंतर एका दुकानात गेलो, तिथं आधी दुरूसाठी आम्ही कपडे बघितले, पण ते काय भेटले नाही. मग म्हटलं आधी एक ब्रेक घ्यावा. मग ब्रेकमध्ये आम्ही मस्त अशी पाणीपुरी खायला गेलो, कारण का चालून चालून कंटाळा आला होता. आमच्या दोघींसाठी कच्ची दाबेली घेतली. मस्त अशी कच्ची दाबेली होती असं म्हणता येणार नाही, कारण का एकदम बकवास अशी कच्ची दाबेली होती. ह्या पोरींचीच मी पाणीपुरी खाल्ली, पाणीपुरी पण काय खास नव्हती. त्यानंतर गेलो दुसऱ्या दुकानामध्ये मस्त असे आम्हाला ड्रेस भेटले. आणि मी ह्या वेळेस ना तिघींनाही एकाच कलरचे एकच पॅटर्नचे ड्रेस घेतलेत. ड्रेस वगैरे घेतले. माझा ड्रेस तुम्हाला तर मी नंतरच दाखवेल. आणि मग घरी आल्यावर आईंनी स्वयंपाक केला होता. आई तर जाऊन जेवायला बसलो. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.